कोटींच्या जेसी क्रॅकच्या घोटाळ्यावरून शिवसेना मोठी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोलापूरकरांवर अन्याय होतोय असा आरोप देखील करत या प्रसंगी शिवसेनेनं एल्गार पुकारलाय. सोलापूर महानगरपालिकेतील 2014 मधील बस खरेदी प्रकरणातील कथित चेसी क्रॅक घोटाळ्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र आंदोलन छेडले आहे. या प्रकरणात तब्बल 56 कोटी रुपयांची भरपाई महानगरपालिकेच्या तिजोरीतूनच म्हणजे सोलापूरकरांच्या खिशातून वसूल केली जात असल्याचा आरोप शिवसेनेने संताप व्यक्त केला. याच्या निषेधार्थ शुक्रवारी 20 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. 2014 मध्ये सोलापूर महानगरपालिकेने अशोक लेलँड कंपनीकडून 144 बसेस खरेदी केल्या. मात्र या बसेसमधील 99 बसेसच्या चेसीमध्ये क्रॅक आढळल्याचा प्रकार उघडकीस आला. आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र असतानाही या बसेस निकृष्ट दर्जाच्या निघाल्या. हा केवळ तांत्रिक दोष नसून अधिकारी आणि कंपनीमधील संशयास्पद करारामुळे झालेला सुनियोजित घोटाळा असल्याचा आरोप शिवसेनेने केला. या प्रकरणी झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर 56 कोटी रुपयांची भरपाई महानगरपालिकेकडून करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा आर्थिक भार अखेर सामान्य नागरिकांवर पडत असताना मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला आहे. यावेळी बोलताना शहर प्रमुख महेश धाराशिवकर म्हणाले, या घोटाळ्याला तत्कालीन आयुक्त आणि संबंधित परिवहन अधिकारी जबाबदार असताना त्याची शिक्षा सोलापूरकरांनी का भोगावी? ज्यांनी निकृष्ट बसेस स्वीकारल्या, ज्यांच्या सह्या आहेत, त्यांच्या मालमत्तेतून ही रक्कम वसूल झाली पाहिजे. एका दशकापूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराचे बिल आज सोलापूरकरांनी का भरावे? दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही. या महाघोटाळ्याचा निषेध करत दोषींवर फौजदारी कारवाई करावी, तसेच 56 कोटींची वसुली संबंधित अधिकारी आणि त्यास जबाबदार असलेल्या व्यक्तींकडूनच करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. सोलापूरकरांच्या हक्काच्या पैशांची लूट होऊ देणार नाही असा इशारा देत या प्रकरणात आरपारची लढाई छेडण्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला.